विजय वडेट्टीवार आपल्यासोबत आहेत. सर, आज ज्या पद्धतीनं घटना घडली त्यानंतर तुम्ही देखील पोहोचला या ठिकाणी, फार महाराष्ट्र पूर्ण दुःखामध्ये बुडालेला आहे. एक असा नेता की जो जनतेच्या सेवेसाठी नेहमीच तत्पर असायचा आणि त्यांचं विजन हे सामान्य माणूस पासून तर महाराष्ट्र एक डेव्हलपिंग महाराष्ट्र, विकसित महाराष्ट्र अशी त्यांची भूमिका होती. आणि नीटनेटका कामामध्ये स्वच्छता. मी त्यांच्याबरोबर राज्यमंत्री म्हणून काम केलंय, जवळून पाहिलं, कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांच्याबरोबर काम केलं. पण दूरदृष्टी असलेला, लोकांच्या सुखदुःखाचा साथीदार असलेला नेता महाराष्ट्राने गमावलेला आहे. या लोकप्रिय नेत्याच्या खरं म्हणजे आता कोणाचा विश्वास बसणार नाही की अजितदादा नाहीत, यावर कोणाचा विश्वास बसणार नाही. आणि ही दुःखद ही आठवणी खूप आहेत दादांच्या बरोबरच्या आठवणी. काय सांगावं, म्हणजे मी ज्यावेळेस राज्यमंत्री म्हणून त्यांच्याबरोबर काम करत होतो तर खरं तर शिकायला मला त्यांच्याकडून मिळालं. म्हणाले की काम करताना कशी पद्धतीनं काम केलं पाहिजे, कशा पद्धतीने. मी त्यावेळेस कॅबिनेट मंत्री होतो, डिझास्टरच्या डिपार्टमेंट माझ्याकडे होतं. आम्ही सोबत इथे इंदापूरच्या आम्ही दोघांनी मिळून दौरा केला. त्यावेळेस ते मला म्हणे, त्यांच्या जवळून मला अनेक गोष्टी शिकता आल्या. की एक सांगायचं झालं तर त्यांचे बारकावे एवढे होते. आम्ही एकदा शिर्डीला नवीन वसतिगृह बांधलं गेलं इरिगेशन विभागाचं. तर इरिगेशन विभागाचं वसतिगृहाला आम्ही दोघे, मी राज्यमंत्री आणि ते कॅबिनेट मंत्री होते सिंचन विभागाचे. आणि त्यावेळेस त्या गेस्ट हाऊसमध्ये असलेले सगळे बारकावे शोधून पुन्हा दुरुस्त करायला लावले. म्हणजे डोअर कसा असावा, विंडो कशी असावी, काय खालचं फ्लोअर काय, म्हणजे त्या माणसाला इतकं मोठी उंची असूनही बारीक बारीक गोष्टीमध्ये स्वतःला लक्ष घालून ते ठीक करून घेणं. आणि मला सांगायचे की बघा, राजकारणात आपण जनतेसाठी काम करतोय पहिले, म्हणून कोणत्या माणसाला दुखावायचं नाही ही पहिले भूमिका ठेवायची. रागावायचं होत नसेल तर, पण त्याला मात्र खोट्या आश्वासनामध्ये घालायचं नाही, ही ती खरी आठवण त्यांची होती. सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल आपण पाहतोय विजय वडेट्टीवार आपल्यासोबत होते. त्यांना काम देखील त्यांच्यासोबत केलेले अजित पवारांसोबत. छोटे छोटे आश्वासनं का असेना, जर ती पूर्ण होणार असतील तरच हो म्हणायचं, अन्यथा कुठल्याही प्रकारे खोटं बोलायचं नाही, अशा पद्धतीचा अजित पवारांचा पवित्रा होता. अशा भावना वडेट्टीवार यांनी एबीपी माझ्याशी बोलताना व्यक्त केल्या. कॅमेरामन निलेश शेवळेसह निलेश बुधावले, एबीपी माझा, बारामती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.